नमस्कार मित्रांनो, मी सध्याला कुवेतच्या एअरपोर्टला आहे. तुम्ही म्हणाल तुमचं तर कुवेतला तिकीटच नव्हतं, मग तुम्ही कुवेतला कसं काय गेलात? चुकून गेलात की काय? तर चुकून नाही गेलो. माझी जी एअर अरेबियाची फ्लाईट होती दमोददीव एअरपोर्ट मॉस्को ते शारजा ते दिल्ली ते हैदराबाद ही माझी फ्लाईट होती. अचानक एअर अरेबियाची फ्लाईट कॅन्सल झाली. त्यामुळे गडबडीमध्ये मी लागलीची दुसरी फ्लाईट तिकीट घेतलं आणि ते जजिरा एअरलाईन्सचं. जजिरानं मला कुवेतपर्यंत आणलं. कुवेतवरून शारजा होती एअर अरेबियाची आणि शारजावरनं दिल्ली होती एअर अरेबियाचीच, आणि ती दिल्लीवरनं इंडिगोची फ्लाईट होती माझी संध्याकाळची. पण जजिरानेच मला इथं लेट केला 3 तास. त्याच्यामुळं मी कुवेतला पोहोचेपर्यंत तिथून पुढे दुसरी फ्लाईट निघून गेली. मग आता इथून मी फ्लाय दुबईची फ्लाईट 4:20 घेतलेली आहे. ती हैदराबादला मला पहाटे 1 वाजता उतरवेल. त्यामुळं प्रवास करत असताना कधी काय प्रसंग येईल काही सांगता येत नसतो. त्यामुळं संयमानं सगळ्या गोष्टी चालायच्या असतात. कारण का प्रवास म्हणजे एकदम झोक्यावर बसून झोका घेतल्यापर्यंत इतकं सोपं राहत नसतं. त्यामुळे प्रवासामध्ये अडचणी येतच असतात. वेळ प्रसंगी कधी खायला भेटत नाही, अचानकच काहीतरी होऊन जातं. पण ही फ्लाईट का कॅन्सल झाली? तर इराण आणि इस्रायलचं जे काही युद्ध चालू आहे, म्हणजे जे अटॅक वगैरे चालू आहे, त्या अटॅकमुळं इराणनं त्यांचा एअर स्पेस बंद केलेला आहे. म्हणून ह्या फ्लाईट ज्या फ्लाईटला 4 ते 5 तासामध्ये 5 तासामध्ये ज्या फ्लाईट पोहोचायच्या त्यांना 8-8 तास लागत आहे. दुसरीकडनं रस्त्यानं वेगळ्या वळणाने त्यांना यावं लागत आहे. त्याच्यामुळे ह्या फ्लाईट पूर्णतः डिले झाल्या आणि ज्या फ्लाईट डिले होतात त्याचा भुर्दंड हा आपल्याला बसतो. पण तिकीट आता यामध्ये एक गोष्ट मी शिकली, आणि ती म्हणजे की तिकीट बुक करत असताना एकाच एअरलाईन्सचं बुक करायचं. एकच एअरलाईन्स. जर आपण मेक माय ट्रिप, IGXO असं काहीतरी वेगवेगळे आहेत ना, त्यांच्याकडनं केलं की मात्र सगळा पसारा पांगतो. आता यावेळेस माझा हा पसारा पांगलेला आहे. खूप बेजारी झाली, खूप परेशान झाली माझी. पण चालत राहतं. प्रवास म्हटल्याच्या नंतर हे अनुभव येत असतात. ह्या सगळ्या गोष्टी असं नाराज न होता एक अनुभव म्हणून आपण ह्या गोष्टी घ्यायच्या असतात आणि प्रवास एन्जॉय करायचा असतो. निश्चितच तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. देश परदेश फिरल्याशिवाय काही कळत नसतं, माहिती मिळत नसतं. ओके, भेटूया आपण पुढं. धन्यवाद. बाय बाय. थँक्यू. कुवेतमध्ये फ्लाईटचा प्रॉब्लेम आल्यामुळे इथं एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलला जाण्यासाठी एकट्यालाच घेऊन गाडी निघाली. एकट्यालाच. कारण का माझी फ्लाईट मिस झाली आणि मिस झाल्यामुळं हा प्रकार सगळा खूप गोंधळ झालेला आहे. मी एका व्हिडिओमध्ये निश्चितच आपणाशी चर्चा करेन. यावेळेसचा ट्रॅव्हलिंगचा एक्सपिरियन्स जबरदस्त भारी आलेला आहे. हे कुणी नाही आहे गाडीमध्ये, मी एकटाच आहे, सुद्धा कुणी नाही आहे.